नमस्कार, रुपालीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पावसाळ्याच्या दिवसात आळूची पानं बाजारात अगदी सहजपणे मिळतात। तर आजचा आपला बेत आहे आळूचं फतफतं। अगदी पारंपरिक पद्धतीने मस्त चटपटीत आणि पौष्टिक अशी ही भाजी इथं आपण बनवणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आळूची पानं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा ते पाऊण तास ह्याला भिजत ठेवायची आहे। असं केल्यास आळूची पानं स्वच्छ निघतात आणि मग ती खाल्ल्यास घशामध्ये खवखवत नाही। तर सगळ्यात पहिल्यांदा धुतलेल्या पानांची इथं आपण देठ काढून घेऊयात। भाजीमध्ये पानांसोबत आपण देठ देखील वापरणार आहोत। तर आता ही पानं सगळी व्यवस्थित चिरता यावी म्हणून हे जाडसर देठ इथं मी अशा पद्धतीने सुरीने काढून घेत आहे। हेच देठ जर कवळं असेल तर नाही काढलं तरी चालेल। तर इथे अगदी अलगदपणे सुरीने इथं मी हे जाडसर शीर इथं काढून घेत आहे। जर हे काढताना एखादं पान फाटलं तरीही काही हरकत नाही। आता जे देठ आपण कापून घेतले होते तर हाताने अशा पद्धतीने वरचं ह्याचं साल असं काढून घ्यायचं आहे आणि संपूर्ण देठ इथं आपण हे सोलून घेणार आहोत। तर इथे नखाने हे देठ सोलताना बिलकुल ते नखामध्ये अडकत नाही आणि अगदी सहजपणे आणि पटकन हे देठ सोललं जातं। तर इथं सर्वच देठ आपण आता ही सोलून घेऊयात आणि त्यानंतर भाजीमध्ये घालण्यासाठी आपण अशा पद्धतीने ह्याला चिरून देखील घेऊयात। भाजीमध्ये देठ साल न काढताच घातल्यास ही भाजी खाल्ल्यावर देखील घशामध्ये खवखव होते किंवा घशामध्ये खाजल्यासारखं वाटतं। तर इथे हे चिरून घेतलं आहे। त्यानंतर जी आळूची पानं आपण भाजीमध्ये वापरणार आहोत ती इथं अशा प्रकारे एकावर एक मी इथं ठेवून घेत आहे। तर सर्व पानं इथं एकाच वेळीस मी घेतली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। तर अगदी बारीक फोल्ड न करता इथं मीडियम असं मी ह्याला फोल्ड करून घेतलं आहे आणि त्यानंतर सुरीनीच मी ह्याला चिरून देखील घेत आहे। तर अशा पद्धतीने ही पानं चिरल्यास एकाच वेळीस एकसारखी अशी इथं ही पानं चिरली जातात आणि खूप जास्ती वेळ देखील ह्यामध्ये जात नाही। चिरलेली पानं आणि देठ आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये घेऊयात। तर अशा पद्धतीने आळूच्या भाजीसाठी आळूची पानं अशी निवडली जातात। त्यानंतर दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये इथं मी कच्चे शेंगदाणे आणि कच्ची हरभऱ्याची डाळ घेत आहे। 2 पाण्याने आपण ह्याला छान धुवून घेऊयात आणि त्यानंतर शिजण्यापुरतं पाणी आपण ह्या भांड्यामध्ये घालूयात। नेहमीप्रमाणे कुकरच्या 4 शिट्ट्या घेऊन आपण हे शिजवणार आहोत। भाजीमध्ये देखील आपण थोडंसं पाणी घालूयात। जास्ती पाणी घातलं की मग भाजी कुकरला व्यवस्थित शिजत नाही। त्यानंतर भाजीसाठी आपण मिरची, आलं आणि लसूण एकत्र कुटून घेणार आहोत। तर इथं खलबत्त्यामध्ये आपण हे घेऊयात आणि थोडंसं मीठ घालून आपण मीडियम जाडसर असं ह्याला कुटून घ्यायचं आहे। तर छान अशी मिरची ठेचून घेतली आहे, ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। कुकर थंड झाला की डाळ शेंगदाण्याचं भांडं आणि भाजीचं भांडं इथं मी बाहेर काढून घेत आहे। भाजीमध्ये जे हे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये गाळणीने गाळून घेऊयात। पाणी पूर्ण काढलं की भाजी कशी पटकन स्मॅश होते। घरामध्ये जर पावभाजी स्मॅशर असेल किंवा रवी असेल त्याने तुम्ही ही भाजी स्मॅश किंवा हटवून घेऊ शकता। तर इथं मी पावभाजी स्मॅशरनी इथं ही भाजी स्मॅश करून घेत आहे। भाजी छान अशी शिजली आहे, पटकन स्मॅश झाली आहे। यामध्ये आपण आता काढलेलं पाणी पुन्हा याच्यामध्ये ॲड करूयात। भाजीला छान दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ मी घातलं आहे आणि ते इथं छान असं मिक्स करून घेत आहे। बेसन पीठ घातल्यानंतर त्यामध्ये गाठी होता कामा नये। तर इथं छान असं रवीनी आपण याला मिक्स करून घेऊयात। तो भाजीसाठी पूर्वतयारी इथं झाली आहे। आपण आता भाजीला फोडणी देऊयात। तर इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये आपण घेऊयात 1 चमचा तेल। तेल गरम झालं की यामध्ये घालूयात मोहरी तडतडायला लागली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं आणि त्याचसोबत काही कढीपत्त्याची पानं। जो आपण मिरचीचा ठेचा बनवला होता तो आता तिखटाप्रमाणे आपण यामध्ये घालूयात आणि तेलामध्ये सर्व एकत्र हे छान असं आपण परतून घेऊयात। यामध्ये आपण छोटा पाव चमचा हिंग आणि त्याचसोबत छोटा अर्धा चमचा हळद घालूयात, एकत्र मिक्स करून घेऊयात। फोडणीमध्येच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर देखील यामध्ये घालूयात। कोथिंबीरीसोबत आपण काही खोबऱ्याचे काप यामध्ये घालूयात आणि हे सर्व एकत्र आपण छान हलवून घेऊयात। हे इथं व्यवस्थित परतून घेतल्यावर आपण जी आता भाजी हटवून घेतली आहे ती आपण सर्व ह्याच्यामध्ये ॲड करूयात। भाजी घातल्यानंतर आपण आता एकदा ह्याला एकत्र छान मिक्स करून घेऊयात। भाजी खाल्ल्यावर घशात खवखवू नये म्हणून आपण आता यामध्ये थोडा चिंचेचा कोळ घालूयात आणि त्याचसोबत गूळ देखील घालूयात। चवीपुरतं मीठ मी आता ह्याच्यामध्ये ॲड करत आहे। हे सर्व आपण एकत्र छान हलवून घेऊयात। तर अशा पद्धतीने थोडीशी आंबट गोड तिखट चवीची अशी ही आळूची भाजी बनते। आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवूयात आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवर भाजीला छान अशी उकळी येऊ देऊयात। तर मस्त इथं भाजीला उकळी आली आहे। छान हिरवीगार दाटसर अशी आळूची भाजी इथं तयार आहे। आपण एकदा ही भाजी हलवून घेऊयात आणि त्यानंतर गॅस बंद करूयात।
तर अशा पद्धतीने मस्त पौष्टिक अळूची भाजी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा. आंबट गोड तिखट चवीची ही अळूची भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खायला खूप छान अशी लागते. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.